वा वा, बाजारात आज मस्त लाल लाल ताजी ताजी चिंगळा दिसली. चिंगळा म्हणजे छोटी कोलंबी. मधलो काळो जागो काढून व्यवस्थित साफ करूची लागता. ती एक इरड लागता साफ करू. खोवाक आवडतात म्हणून हे सगळं व्याप दिसताना मोठं वाटत दिसतं, पण साफ केल्यानंतर एवढीशीच मिळतात. ती धुवून स्वच्छ आला लसूण आणि हळद मीठ लावून मॅरिनेट करूची लागतं. भाजलेल्या वाटपाचा करूया. तेलात कांदो आणि लसूण लाल होईपर्यंत परतायचं. मग ओला खोबरा टाकून खरपूस भाजून घ्यायचा. मध्ये तेल टाकून कढीपत्ता मोठो टोमॅटो टाकूया. आंबट चिमट जरा बरा लागता. त्याच्यात हळद टाकायची, थोडीशी तेलात मस्त फ्राय करून घ्यायची आणि मग शेवटी कोथिंबिरीचो काडियो टाकायचो. काडियो टाकून जरा चव बरी येता. सगळा मस्त मोठ्या गॅसवर फ्राय करून घ्यायचा आणि याचा वाटण करून घ्यायचा थंड झाल्यावर. का फोडणी बाबा अशीच होई. तेलात मस्तपैकी कोथिंबीर टाकायची, भरपूर हळद टाकायची आणि मालवणी मसाला तो मस्त असा 2 चमचे मस्त मालवणी मसाला तिखट मिकट बरा लागतो थंडीचा. केलेला असा तर टाकून मोठ्या गॅसवर एकदम लाल होईपर्यंत तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. एका साईडला बांगड्याची कढी आणि एका साईडला चिंगळा आटपात सोडायची आणि मस्तपैकी परतून घ्यायची मोठ्या गॅसवर. पाणी आपल्या गरजेनुसार घालायचा. थपथपीत जरा बरी लागते भाकरी बरोबर. कोकमा शिवाय कुठलीच मच्छी चांगली लागत नाही, तर कोकमा घालून वरून मीठ घालायचा गरजेनुसार. शिजाक वेळ नाही लागत त्यांका. एकच कड काढून बंद करायचो गॅस. हा हा, काय सुगंध पसरता घरभर चिंगळाचो. गरम गरम तांदळाची भाकरी आणि कोलंबी. चला जेव घेवा. आज रविवार है। अरे रविवार दोस्त, पूरा हफ्ता कहाँ गायब हो जाता है तू। मजा आ जाता है तू आता है तभी यार।